कुठल्याही देशाचा स्थूल अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असला की विकास दरामध्ये चढ उतार होत असले तरी एकूण प्रगती स्थिर असते, असं मत नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित विकसित भारत @247 या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या प्रवीणचंद्र गांधी अध्यासनानं हे व्याख्यान आयोजित केलं होतं. जगाच्या तुलनेत गेल्या 40 वर्षात भारताचा विकास दर हळूहळू मात्र सातत्यानं वाढतो आहे. 90च्या दशकानंतर चीनपेक्षा अधिक वेगानं भारताची अर्थव्यवस्था पुढे गेली. अल्पकालिक चढउतारांपेक्षा दीर्घ प्रवास बघितला जावा, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला आयएमसीचे महासंचालक अजित मंगळूरकर आणि कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेच्या वतीनं मुंबईत आज होळीचं औचित्य साधत मानक मिलन हा कार्यक्रम आयोजित केला होता.